वाशिम विधानसभा मतदारसंघातील आगीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना त्वरित मदत द्या, आमदार श्याम खोडे। वाशिम विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार श्याम खोडे यांनी सभागृहात वाशिम विधानसभा मतदारसंघातील ज्या शेतकरी बांधवांचे आगीने नुकसान झाले आहे अशा नुकसानग्रस्त शेतकरी बांधवांना शासनाकडून त्वरित मदत द्यावी अशी मागणी सभागृहात केली आहे। लोकप्रिय आमदार श्याम खोडे यांनी केली। लक्षवेधी प्रश्न उपस्थित करून ह्या प्रश्नावर कृषी राज्यमंत्री नामदार आशिष जयस्वाल यांनी आगीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना न्याय देण्याची भूमिका बजावत आहेत। त्यांना न्याय मिळेलच असे आश्वासन सुद्धा देण्यात येईल। प्रतिनिधी गोपाल तिवारी। लक्षवेधी क्रमांक 1 अध्यक्ष महोदय वितरित केल्याप्रमाणे। अध्यक्ष महोदय, मी या सभागृहाचे लक्ष एक अत्यंत संवेदनशील आणि गंभीर विषयाकडे लक्ष वेधित इच्छितो की आज आपला शेतकरी आधीच आसमानी आणि सुलतानी संकटाने खचलेला आहे। मोठ्या कष्टाने पिकवलेले सोयाबीन, तूर, गहू, हरभरा कापणी करून शेतकरी जेव्हा त्याची गंजी लावतो तेव्हा अनेकदा शॉर्ट सर्किट, उन्हाचा तडाखा किंवा अन्य कारणांनी या गंजांना आग लागते। अशा आगीत शेतकऱ्याच्या वर्षभराच्या कष्टाची राख होते। अध्यक्ष महोदय, माझ्या मतदारसंघामध्ये 1 ते 1.5 वर्षामध्ये 20 ते 22 अशा घटना घडल्या आहेत। अध्यक्ष महोदय, सध्याच्या स्थितीत अतिवृष्टी किंवा दुष्काळ पडला तरच शासन मदत करत असते। प्रश्न घ्या। परंतु प्रश्न घ्या। प्रश्न हो परंतु नैसर्गिक आपत्तीच्या निकषात बसत नसल्याने अनेकदा मदत नाकारली जाते। अध्यक्ष महोदय, माझे 3 स्पेसिफिक सभागृहाची प्रश्न वेळ असे 10 आहेत। मिनिटांसाठी वाढवण्यात येत आहे। प्रश्न घ्या खोडे साहेब, प्रश्न घ्या फक्त। 3 स्पेसिफिक प्रश्न असे आहेत की कापणी करून शेतात ठेवलेला सोयाबीन, तूर, गहू, हरभरा किंवा इतर पिकाच्या गंजांना आग लागल्यास त्यांना हेक्टरी किंवा बाजारभावाप्रमाणे त्वरित नुकसान भरपाई देण्याकरिता जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती आणि आगीच्या घटनेमध्ये तत्काळ ठीक आहे 50,000 ते 1 लाखापर्यंतची सानुग्रही मदत देण्याचे अधिकार प्रदान केले जातील का? दुसरा प्रश्न, प्रधानमंत्री पीक योजनेच्या अंतर्गत कापणीच्या नंतर आगीच्या नुकसानाचा समावेश करून विमा कंपनीच्या 14 दिवसाच्या आत मदत देण्याचे आदेश दिले जातील का? सन्माननीय अध्यक्ष महोदय, सदरचा विषय हे महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आहे। आपल्या धोरणामध्ये असं आहे की उभ्या पिकाला नुकसान भरपाई, आणि शेतीमध्ये उभं पीक असेल त्याचं नुकसान झालं तर आपण भरपाई देतो, परंतु कापलेल्या पिकाला मात्र नुकसान भरपाई नाही आहे। पीक हे पीक आहे, त्यामुळे कापलेल्या पिकाला देखील नुकसान भरपाई मिळायला पाहिजे या मताशी शासन सहमत आहे। मी आणि सन्माननीय सदस्य चंद्रशेखर बावनकुळे साहेब आम्ही आमदार असताना या विषयासाठी खूप चळवळ केली। आम्ही प्रत्येक मीटिंगमध्ये हा विषय उपस्थित केला की कापलेल्या पिकाला एक तर उभ्या शब्द कापून टाका किंवा उभ्या किंवा कापलेला शब्द टाका। सुदैवाने मी या खात्याचा राज्यमंत्री झाल्यानंतर जेव्हा मी याचा पूर्णपणे अभ्यास केला तेव्हा माझ्या एक बाब लक्षात आली की केंद्र सरकारने जे नैसर्गिक आपत्ती जाहीर केली होती त्यामध्ये आग आहे, आणि राज्य सरकारने स्टेट डिझास्टर डिक्लेअरमध्ये देखील आकस्मिक आग आहे, परंतु या आगीची व्याख्या मात्र निर्धारित केली नाही। आणि जेव्हा या आगीच्या व्याख्येच्या संदर्भामध्ये मी या खात्याचा कारभार हाती घेतल्यानंतर केंद्राला मार्गदर्शन विचारलं, अजून त्याचं उत्तर आलं नाही, परंतु योगायोगाने आज 25 तारखेला दुपारी 3 वाजता दिल्लीला या संदर्भात बैठक आहे। शासन याबाबत 100% सहमत आहे की शेतकऱ्यांचं पिकाचं नुकसान आहे त्याला मदत दिली गेली पाहिजे, आणि केंद्र सरकारच्या नैसर्गिक आपत्तीमध्ये आगीचा समावेश आहे आणि राज्याच्या नैसर्गिक आपत्तीमध्ये देखील आकस्मिक आगीचा समावेश आहे। त्यामुळे लवकरच या संदर्भामध्ये धोरण करावं लागेल। आजतागायत महाराष्ट्रामध्ये कुठल्याही शेतकऱ्यांचं पिकाचं नुकसान झालं आगीमुळे तर त्याला मदत दिली गेली नाही, परंतु लवकरच आपण या संदर्भामध्ये एक धोरणात्मक निर्णय करू। आज केंद्र सरकारचं मार्गदर्शन आल्यानंतर केंद्राने दिली तर ठीक आहे, नाहीतर स्टेट डिझास्टर म्हणून आपण त्याला डिक्लेअर करून मंत्रिमंडळापुढे जाऊन त्याला मदत करण्याच्या संदर्भात